श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा लवकरच येत आहे. स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा 20 मार्च 2026 आहे. तर या निमित्ताने तुम्हाला कोणतीही सेवा करण्यासाठी शक्य होत नसेल किंवा पारायण करायला देखील जमत नाही, तर तुम्ही साधी सोपी अशी ही सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने गुरुचरित्रामधील एक अध्याय वाचायचा आहे. तो अध्याय हा वाचल्यानंतर तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत किंवा जी काही संकट आहेत, तर ती संकटही संपतील. कारण तो अध्याय हा संकट हरण करणारा अध्याय आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे. कारण हा जो अध्याय आहे तो आपल्यावरील संकट हरण करणारा अध्याय आहे. तर तो कोणता अध्याय वाचायचा आहे, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही हा अध्याय स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत रोज वाचला, तर आपल्याला विरोधकांची कसलीही भीती ही उरत नाही. आपल्या विरोधकांपासून जर आपल्याला धोका असेल, तर गुरुकृपेने आपले विरोधक हे आपल्याला कोणत्याही प्रकारची इजाही करू शकणार नाहीत. किंवा जे काही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत, त्या नकारात्मक विचारांपासून देखील तुमची सुटकाही होईल. ताईंनो आणि दादांनो, जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त अडथळे येऊ लागले आहेत, तर ते अडथळे फक्त आपल्या नकारात्मक विचारांमुळेच येत असतात. जर तुम्ही रोज हा अध्याय पठन केला तर, किंवा जर तुम्ही रोज या अध्यायाचे वाचन करत असाल, तर नक्कीच अशा नकारात्मक विचारांमधून तुम्ही बाहेर येऊ शकता आणि सकारात्मक विचारांशी जोडले जाऊ शकता. तर ताईंनो, तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अध्याय क्रमांक 14 हा वाचायचा आहे. जर तुम्ही गुरुचरित्रामधील 14वा अध्याय पठन केला, तर या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे. कारण गुरुचरित्रामधील 14वा अध्याय हा संकट हरण करणारा अध्याय आहे. 14व्या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकरात लवकर आपली जी काही इच्छा आहे, तर ते इच्छित फळ हे आपल्याला मिळते. आणि तुमच्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तर आपल्यामध्ये त्यांना सामोरे जाण्याची शक्ती देखील या अध्यायामुळे येते. श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे आपण पठन केले, तर त्याने आपल्याला फळ देखील मिळते. ताईंनो, गुरुचरित्राचा 14वा अध्याय आपण रोज वाचला तर आपल्याला कोणतीही कशाचीही भीतीही उरत नाही आणि आपली नकारात्मक विचारांपासून देखील सुटका होत असते. नकारात्मक विचारातून आपली सुटका होऊन आपण सकारात्मक विचारांशी जोडले जाऊ शकतो. 14व्या अध्यायाचे वाचन केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अडचणीतून मुक्त होण्यासाठी 14वा अध्याय हा वाचला जातो. ताईंनो, 14वा अध्याय हा क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो. या धावपळीच्या जीवनामध्ये जर का तुम्हाला अध्याय वाचायला कसलाच वेळ मिळत नाही, तर तुम्ही जॉबवरती जात असाल, तर जर का तुम्हाला बसमध्ये वेळ मिळाला, तर तुम्ही बसमध्ये देखील हा अध्याय वाचू शकता. कोणाला काही अडचणी असतील किंवा काही मार्ग मिळत नसेल किंवा मानसिक त्रास असेल किंवा
कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाहीये, एखादा नवीन व्यवसाय चालू केला आहे त्यात देखील बरकत होत नाही, तर ताईंनो तुम्ही हा 14वा अध्याय वाचू शकता. हा 14वा अध्याय तुम्हाला तुमच्या संकटांतून बाहेर काढेल. तर तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने 14वा अध्याय वाचायचा आहे. ताईंनो आणि दादांनो, हा 14वा अध्याय तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल, काही केले तरी फरक पडत नसेल, तर तुम्ही नक्की 14वा अध्याय वाचा. तुम्हाला नक्कीच कोणता ना कोणता तरी मार्ग मिळेल व सर्व संकटे ही आहेत ती संकटे देखील दूर होतील. कारण 14वा अध्याय खूप प्रभावशाली अध्याय आहे. हे बघा ताईंनो, नोकरीच्या ठिकाणी जर काही समस्या असेल किंवा घरात आपल्या सतत वाद होत असतील, आपल्या घरातील मुलं चिडचिड करत असतील किंवा अन्य कोणती समस्या असेल, तर तुम्ही नियमित या अध्यायाचे वाचन करा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, 14वा अध्याय कोणी कोणी वाचावा? तर हा अध्याय वाचण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. मुली असतील, मुलं असतील, महिला असतील, विवाहित महिला असतील, विधवा असतील, तरी त्यांनी सुद्धा हा अध्याय पठण केला तरी देखील चालतो. हा अध्याय तुम्ही केव्हाही पठण करू शकता. वेळेचं असं बंधन नाही. जर तुम्हाला वाटले सकाळी देवपूजेच्या दरम्यान अध्याय पठण करावा तर तुम्ही करू शकता किंवा पहाटे पठण केला तरी चालतो. ज्यांना कोणाला वेळ मिळत नाही त्यांनी संध्याकाळी पठण केले तरी चालेल. हा अध्याय पठण करण्यासाठी बघा ताईंनो आणि दादांनो, हा अध्याय पठण करण्यासाठी तुम्हाला फक्त 3.5 ते 4 मिनिटे वेळ लागतो. हा अध्याय पठण करताना दुपारी 12 ते 12:30 मध्ये तुम्ही हा अध्याय पठण करू शकत नाही. कारण ही वेळ दत्त महाराजांच्या दीक्षेची वेळ असते. ही वेळ सोडून दिवसभरामध्ये तुम्ही हा अध्याय केव्हाही पठण करू शकता. ताईंनो, तुम्हाला जसा वेळ असेल 7, 11, 21, 51, 108 याच्यापेक्षा जास्त वेळासुद्धा तुम्ही हा अध्याय पठण करू शकता. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की हा अध्याय पठण करत असताना संकल्प करावा का? तर बघा ताईंनो आणि दादांनो, आपण नित्यसेवेमध्ये जर हा अध्याय रोज वाचत असेल तर संकल्प करायची गरजही नाही. जर संकल्प करायचा असेल तर सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचे आहे. आपली सकाळची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचा एक फोटो लागणार आहे. तर स्वामींचा फोटो, त्या फोटोसमोर बसून हातात थोडं पाणी, अक्षता आणि फूल हातात घेऊन आपलं स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून आपण संकल्प करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे. तुमचा संकल्प करायचा उद्देश आहे ते तुमच्या संकल्पातून स्वामी महाराजांपर्यंत पोहोचवा की माझी अडचण दूर करा किंवा जी काही तुमची समस्या आहे ती समस्या संकल्पातून सांगा. तुम्ही हे अध्याय पठण किती दिवस करणार हे तुमच्यावरती आहे. कोणी 11 दिवस तर कोणी 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस करते. कोणाला जसा वेळ मिळेल तसे अध्याय पठण करतात आणि नंतर श्री दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझे हे अध्याय पठण आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मान्य करा, अशी महाराजांना प्रार्थना करा. त्यानंतर संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि तुळशीला अर्पण करा. ताईंनो, जर तुमच्या घरामध्ये कोणाला कामात अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा संकल्प घेऊ शकता. तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्यांच्या समस्येचे
निराकरण व अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प हा करू शकता. 14व्या अध्यायाचे अनेक फायदे आहेत, जसं की आपल्या आयुष्यातील संकटांचा हा पूर्णपणे नाश होतो, मनशांती आणि समाधान देखील प्राप्त होते. तर 14वा अध्याय पठण करताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे? तर सर्वात पहिले तर नॉनव्हेज या सेवेमध्ये तुम्ही मांसाहार हा करू शकत नाही. जर तुम्ही 7, 11, 21 किंवा 108 दिवसांचा संकल्प घेतला असेल तर तो पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये. महिलांनी मासिक पाळीच्या 6 ते 7 दिवसांमध्ये सेवा करणं ही टाळायची आहे.